कि मामा भांजे कर्मचारी फौज तो तेरी सारी है, मामा भांजा कर्मचारी फौज तो तेरी सारी है, इस स्टेज पे बैठे मेरे 31 अब भी तुझ पे भारी है। हे आमचा उमेदवार हे सर्वसामान्य घरातले उमेदवार आहे. म्हटलं मागच्या वेळेस आलो बिबटे पाहिले, संगमनेर शहरामध्ये येतो डुकर पाहतो, परत शहराच्या आतमध्ये गेलो तर मोकळे पिसाळलेले कुत्रे पाहतो, आणि आता फक्त एवढंच मला पाहायचं राहिलं होतं ते सिंह पण आज मी पाहून घेतलं. मग हा प्रश्न पडला की हा सिंह शोधला कुठे, हा प्रश्न पडला की यांना सिंह आणावा का लागला. मला लक्षातच आलं नाही यांना हा गैरसमज होता कि टाइगर को रोकने के लिए सिंह की जरूरत है. पण दुर्दैवाने जर तुम्ही गुगल मध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला टायगर वर्सेस लायन, तुम्ही कोणत्याही मोबाईल ऍपवर सर्च मारला वाघ विरुद्ध सिंहाच्या लढाईमध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला. मी आलो नाही, मला फोन यायला सुरू झाला 2 तारखेला. मी इथं आलो नाही, लोकांनी फोन करायचे सुरू झाले. लोक म्हणले दादा इथं तुम्ही कधी येणार, लोक म्हणले दादा तुमची सेटिंग झाली का, लोक म्हणले दादा तुम्ही मॅनेज झाले का. अरे या सुजय विखेला मॅनेज करणाऱ्या धर्तीवर जन्माला यायचं आहे. लोकांच्या अपेक्षा मी रोज भाषण केलं पाहिजे. अरे मी सुजय विखे, कपिल शर्मा नाही, मी रोज रात्रीचा शो नाही. आपण विधानसभेमध्ये भाषण केल्याचं काम करायची जबाबदारी आपली होती. 8 महिन्यामध्ये ते काम आपण मार्गी लावले ते 40 वर्षामध्ये पूर्ण झाले नव्हते. 8 महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बसलो माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून. मी साहेबांना एकच सांगितलं, साहेब आपण लोकांना शब्द दिलाय, लोकांनी अमोल आमदार केले आणि हा शब्द पूर्ण आपल्याला करावा लागेल. 8 महिन्यामध्ये भोजापूर चाळी झाली, सातपूर उपसा जलसिंचन योजनेचा सर्वे आपण सुरू केला, संगमनेर शहरातल्या विकास रथामध्ये आपण रस्त्याचे कामं सुरू केले. पण काल विरोधकांची सभा झाली आणि अनेक प्रकारच्या टीका त्या सभेमध्ये केल्या गेल्या. काल एक टायगर पण आले होते. ते टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो. मला तुम्हाला सांगायचंय टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो. सिंह हा जंगलचा राजा आहे. सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो. तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही. ते म्हणले की मी रोज रोज येऊन भाषण करायला काय कपिल शर्मा आहे काय. मी म्हणलं कपिल शर्मा म्हणजे करमणूक असते. मला असं वाटतं की राजकीय कार्यकर्त्याचं भाषण हे मुद्द्यावर असलं पाहिजे, ते लोकांच्या करमणुकीसाठी असता कामा नये. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना, की उगाच मनात आलं म्हणून काही टीका टिप्पण्या करायचं बंद करा. मी शिंदे साहेबांचा प्रचंड आदर करतो. त्यांनी मला आजपर्यंत प्रचंड मदत केलेली आहे. ते मुख्यमंत्री असताना, नगर विकास मंत्री असताना त्यांनी मला मागच्या 2.5 वर्षाच्या आमदारकीत 50 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मला दिलेला आहे. त्याच्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही. त्यांना जे कानात उभं राहून सांगत होते ना, तांबेंवर बोला, तांबेंवर बोला,
हे त्यांना सांगत होते.